नमस्कार. मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. आपण बरेचशी मुद्दे पाहिलेली आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे. आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा मुद्द्यानुसार विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे विचार न करता, ज्ञानाचा बुद्धीचा वापर न करता बिनधास्त कोणावरही विश्वास ठेवणे वा कोणतेही कार्य करणे. कोणतेही कार्य, कोणतेही काम विचार न करता करणे म्हणजे स्वतःचं नुकसान करणे होय, स्वतःचं जीवन नरक बनवणे होय. म्हणून कोणतंही कार्य करायचं असेल या कोणतेही काम करायचं असेल तर प्रथम त्याचा विचार करावा. विचारपूर्वक ते काम करावं, तर ते काम चांगलं होईल, व्यवस्थित होईल. एखादं काम करायचं असेल, एखादं कार्य पूर्ण करायचं असेल तर आधी गांभीर्याने विचार करावा आणि नंतर ते कार्य करावे. तसेच कोणावरही एकदमच विश्वास ठेवू नये. कोणावरही एकदमच विश्वास ठेवला तर आपलं जीवन धोक्यात येईल आणि आपल्याला संकट येईल. म्हणून कोणावरही तात्काळ लगेच विश्वास ठेवू नये. कारण पुढचा माणूस कसा असेल हे आपल्याला काही सांगता येत नाही. त्याच्या मनात काय आहे, त्या मनात काय विचारचक्र चालू आहे हे आपल्याला काय माहीत. म्हणून पुढचं कोणी काही सांगू शकत नाही. म्हणून कोणाच्या मनातलं कोणी काही सांगू शकत नाही. म्हणून कोणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी थोडा विचार करावा आणि लगेच सरळ लगेच कोणावरही विश्वास ठेवू नये. तर आधी चौकशी करावी, सर्व माहिती काढावी आणि विचार करावा गांभीर्याने आणि नंतरच कोणावरही विश्वास ठेवावा. त्यामुळे तुमचं जीवन सुखी होईल, आनंदी होईल, रंगमय होईल, मजेदार होईल. कोणावरही तात्काळ विश्वास ठेवणे या कोणतंही कार्य, कोणतंही काम विचारपूर्वक न करणे म्हणजे जीवन दुःखी बनवणे होय आणि आनंदापासून कोसो दूर जाणे. तो किंवा एखादा मनुष्य कोणतंही काम, कोणतंही कार्य विचार न करता करतो, या कोणावरही विचार न करता विश्वास ठेवतो, त्यामुळे त्याला संकट येतात. त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही, पद्धतशीरपणे होत नाही आणि त्यामुळे त्याला अपार नुकसान होते, हानी होते. तो फसला जातो, त्याची फसवणूक होते. या कारणाने तो दुःखी होतो. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद नाहीसा होतो आणि तो आनंदापासून कोसो दूर जातो. परंतु जर त्याने कोणतंही कार्य, कोणतंही काम, कसलेही काम असो या कशाचेही असो, ते जर विचारपूर्वक केले, विचार करून केले, या कोणावरही लगेच विश्वास नाही ठेवला, सर्व चौकशी करून, सर्व माहिती काढून, विचार करून पुढचा कसा आहे, कोणती भानगड आहे, काय प्रकरण आहे, याचा विचार करून जर त्यानं वागलं तर त्याचं जीवन धोक्यात येणार नाही, त्याची हसगत होणार नाही, त्याचं जीवन दुःखी होणार नाही आणि त्या चेहऱ्यावर दुःखाची झलक येणार नाही आणि त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल आणि तो आनंदापासून दूर जाणार नाही. म्हणून कोणतंही कार्य करायचं असेल, कोणतंही काम करायचं असेल तर प्रथम विचार करा आणि ते काम पूर्ण करा. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करा, विचारपूर्वक वागा, विचारपूर्वक बोला, विचारपूर्वक कृती करा, विचारपूर्वक व्यवहार करा आणि लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणी म्हटलं म्हणून लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण विश्वास ठेवला तर विश्वासघात होऊ शकतो, तुमचं नुकसान होऊ शकतो. म्हणून लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. काळजी
तर आधी त्याची माहिती काढा, सविस्तर माहिती काढा, चौकशी करा. परिस्थिती काय आहे, स्थिती काय आहे, त्याची जाणीव करून घ्या. तो मनुष्य कसा आहे, नेमकी भानगड काय आहे, प्रकरण काय आहे हे जाणून घ्या. विचार करा, गांभीर्याने विचार करा आणि नंतरच पुढच्या माणसावर विश्वास ठेवा. प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा आणि नंतरच दुसऱ्यावर विश्वास ठेवा. स्वतःवर तुमचा विश्वास नसेल तर दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. मग आधी स्वतःवर विश्वास पाहिजे, आधी स्वतःचं मन तुमचं प्रगल्भ पाहिजे, तरच दुसऱ्यावर विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःवरच विश्वास नाही आणि एखादं कार्य करायला, एखादं काम करत आहात, परंतु त्या कामामध्ये तुम्हाला रुची वाटत नाही, या ते काम होईल, ते काम पूर्ण होईल असा विश्वास वाटत नाही, तरी ते काम तुम्ही बळजबरीने करता आणि त्यामुळे तुम्हाला नुकसान होते, त्यामुळे तुम्हाला हानी होते, त्यामुळे तुम्हाला संकट येते आणि या कारणामुळे तुमचे जीवन दुःखी बनते आणि तुम्ही आनंदापासून कोसळून दूर जाता. म्हणून कोणतेही कार्य, कोणतेही काम करण्याच्या आधी थोडा विचार करा, गांभीर्याने विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचं मन काय म्हणतंय ते पहा आणि स्वतःवर प्रगल्भ विश्वास असला, स्वतःचं मन पक्क असलं, विचार पक्क असला तरच कोणतेही काम करा. कुणाचं ऐकून, कुणी सांगितलं म्हणून एखादं काम, एखादं कार्य करू नका, या एखादी गोष्ट करू नका. कोणाच्या सांगण्यानुसार एखादी गोष्ट करू नका. तर आधी स्वतःच्या मनाचा ऐका, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रगल्भ विश्वास ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की हे काम चांगलं आहे, हे काम माझ्या फायद्याचं आहे, हे काम मी करू शकतो, पूर्ण करू शकतो, माझ्या क्षमता आहे, विश्वास आहे, तरच ते काम तुम्ही करा. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल, निर्णय घेता येत नसेल, काय करावे ते कळत नसेल, तर एखाद्या जाणकार, चांगल्या, दूरदर्शी, हुशार, ज्ञानी माणसाला विचारा, त्यांचा सल्ला घ्या. पण उठलं की सुटलं कोणालाही कोणतंही काम विचारू नका आणि कोणावरही विश्वास ठेवून पुढचं कार्य करू नका. कारण विश्वास हा विश्वासघात होऊ शकतो, तुमचं नुकसान होतं, तुमचं जीवन नरक बनतं. कारण पुढचा मनुष्य कसा आहे हे काही सांगता येत नाही, तिच्या मनात काय आहे हे सांगता येत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट असो, काही असो, विचारपूर्वक करा आणि कोणावरही लगेच तात्काळ विश्वास ठेवू नका. आणि सर्वच कामं दुसऱ्याला विचारून करू नका, सर्वच गोष्टी दुसऱ्याला विचारून करू नका. तुम्हाला बुद्धी आहे, तुम्हाला ज्ञान आहे, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या बुद्धीचा उपयोग करा. तुमच्या विचारांचा, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या बुद्धीचा उपयोग करा आणि तुमच्या बुद्धीचा, ज्ञानाचा उपयोग करून कोणतंही काम करा. उठलं की सुटलं दुसऱ्याला विचारू नका, दुसऱ्याला विचारून काम करू नका, दुसऱ्याचं भलतं सलतं काही ऐकू नका. तसेच कोणतीही गोष्ट, कोणतंही कार्य दुसऱ्याला विचारून करू नका. आणि कोणतंही काम करायचं असेल, कोणतंही कार्य करायचं असेल तर स्वतःच्या ज्ञानाचा, स्वतःच्या बुद्धीचा वापर करा, गांभीर्याने विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा. तर तुम्ही फसणार नाही, तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही. माणूस लगेच कोणावरही विश्वास ठेवतो, कोणतंही कार्य, कोणतंही काम विचार न करता करतो, आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा वापर न करता करतो, त्यामुळे तो फसला जातो, त्याचं जीवन दुःखमय होतं. एखादी गोष्ट, एखादं काम, एखादं कार्य तेव्हाच करावं जेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनावर विश्वास असेल, तुम्हाला वाटत असेल की माझं काम पूर्ण करू शकतो, तुम्हाला पक्का विश्वास आहे, पक्की खात्री आहे आणि त्या बाबतीत तुम्ही खंबीर आहात, तुमची क्षमता आहे, तेव्हाच ते कार्य तुम्ही पूर्ण करा. तुमच्या ज्ञानाचा, बुद्धीचा उपयोग करून एखादं कार्य पूर्ण करा.
तुमच्या ज्ञानाचा बुद्धीचा वापर न करता, विचार न करता एखादं कार्य, एखादं काम करू नका. त्यामुळे तुमचं जीवन दुःखी होईल, दुःखमय होईल. म्हणून विचारपूर्वक काम करा, विचारपूर्वक वागा, विचारपूर्वक बोला, विचारपूर्वक कृती करा, विचारपूर्वक जीवन जगा. कारण जीवन हे संघर्षमय आहे, जीवन हे संकटमय आहे. म्हणून जीवनात जगत असताना या जीवनामध्ये अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात. ज्या समस्याचा, संकटाचा, अडचणी निकाराने सामना करावा लागतो. म्हणून जीवन जगत असताना पद्धतशीर, व्यवस्थितपणे जगावं लागतं, विचारपूर्वक जगावं लागतं. म्हणून मित्रांनो, कोणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी स्वतःच्या ज्ञानाचा, बुद्धीचा वापर करा, स्वतःच्या विचाराचा वापर करा, चांगला विचार करा, गांभीर्याने विचार करा. आधी स्वतःवर विश्वास ठेवा, नंतर दुसरा विश्वास ठेवा. स्वतः आधी स्वतःच्या मनाची पक्की खात्री करा, स्वतःच्या मनाचा पक्का विश्वास करा. ढवळाढवळ बोलू नका. म्हणून स्वतःचं मन आधी घट्ट करा, पक्क करा, आणि नंतर दुसऱ्यावर विश्वास करा. कोणतंही कार्य करत असताना आधी स्वतःवर पक्की खात्री करा आणि नंतर ते काम करा. लगेच तात्काळ कोणावर विश्वास ठेवू नका आणि लगेच कोणताही निर्णय लगेच विचार न करता घेऊ नका. कोणतंही कार्य विचार न करता करू नका. म्हणून कारण तुम्ही लगेच कोणताही निर्णय घेसाल, विचार न करता वागसाल, ज्ञानाचा, बुद्धीचा वापर न करता वागसाल, कोणतंही कार्य करताल, कोणतंही काम करताल, या कोणावरही विश्वास ठेवसाल तर तुम्ही फसले जाताल, तुमचं नुकसान होईल, तुमचं जीवन आणखीन दुःखमय होईल. म्हणून कोणतंही कार्य, कोणतंही काम विचारपूर्वक करा, ज्ञानाचा, बुद्धीचा वापर करून करा. आणि कोणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी थोडा विचार करा, आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा उपयोग करा आणि नंतर दुसरा विश्वास ठेवा. तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकल आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही. म्हणून मित्रांनो, सावधान राहा, सतर्क राहा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.